IIT बॉम्बेच्या टेक फेस्ट 2009 मध्ये। आशियातल्या या युनिक फेस्टला जगभरातल्या 1500 कॉलेजेसमधून पब्लिक येतं। सगळीच डोकी इथं टेकी। एवढा मोठा टेक फेस्ट ऑर्गनाइज करणं म्हणजे काही सोपं नाहीये, म्हणूनच याबद्दल आपल्याशी बोलायला सुशील आहे, जो त्यांच्या ऑर्गनायझिंग टीम मध्ये। सुशील, मला सांग, टेक फेस्ट म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? टेक फेस्ट IIT बॉम्बेचा एक ॲन्युअल सायन्स अँड टेक्नॉलॉजी फेस्टिवल असतो। तो 98 मध्ये चालू झाला आणि यावर्षी आता एक साधारण 5-6 डायमेन्शनल टेक फेस्ट होतो, त्याच्यात कॉम्पिटिशन्स, एक्झिबिशन्स, लेक्चर्स, वर्कशॉप्स आणि टेक्नॉलॉजिक्सचा एक नाईट सेगमेंट असतो आणि एक ऑन द स्पॉट झोन। इंजिनियर्सना ॲक्च्युली त्या बोरिंग क्लासरूम्समधनं बाहेर काढून इकडे काहीतरी बनवायला, तो एक्सपिरियन्स कसा वाटतो? तो म्हणजे ठीक आहे, ते जनरली बऱ्याच जणांची आवड असते आणि आम्हाला त्यांनाच केटर करायचं असतं की बाबा असे काही हे गोष्टी करायचे ज्यांना क्लासरूम लर्निंग तेवढं हे नसतं। टेक्नॉलॉजी सोपं करून देणं हाच या फेस्टिवलचा उद्देश आहे। आणि हे काम केलं इथल्या सेंट्रल एक्झिबिशन मधल्या प्रोजेक्ट्सनं। US के यूनिवर्सिटी ऑफ पेंसिल्वेनिया से जिमी शास्त्रा नाम के एग्जीबिटर हैं, जो ऐसा रोबोट लाए हैं जिसके अगर टुकड़े कर दिए जाएं तो अपने आप खुद को जोड़ लेगा। कोंबड्यांची झुंज तर तुम्ही पाहिली असेलच, पण हे आहेत रोबोवॉल्स। प्रत्येक टीमनं स्वतः तयार केलेल्या रोबोज मध्ये इथं लागते फाईट। आपल्या रोबोनं जिंकणं हा एकदम जीवन मौत का सवाल असतो। रोबो वाजता संपलाय, पण या लोकांमधला वॉर अजूनही चालू आहे। फुल थ्रॉटल हा असाच एक फन इव्हेंट। आपण स्वतः फॉर्म्युला 1 गाडीचं मॉडेल बनवून रेस करायची। रेस चालू होने के पहले बहुत एंग्जाइटी, होने के बाद फुल रिलैक्स्ड। पण एक मिनिट, या गाडीचा मायकल शुमाकर मात्र गाडीच्या बाहेर रिमोट कंट्रोलनं ड्रायव्हिंग करतो। मला एक कार बनवायची आणि त्यांचे स्पेसिफिकेशन असतं की चेसी, हे सस्पेन्शन आणि तुमचं स्टेअरिंग मेकॅनिझम हे आम्ही स्वतः बनवायचं आहे आणि बाकी सगळं तुम्ही रेडीमेड वापरू शकता। टेक्नॉलॉजीकडे वळताना आपण जगात अनेक प्रॉब्लेम्स घेऊन आलो, ग्लोबल वॉर्मिंग, पोल्युशन, पण मग या सगळ्यांवर एक सोल्युशन घेऊन येते टेक फेस्टचं प्रयास हे इव्हेंट। प्रयास म्हणजे लोकांच्या रोजच्या समस्यांना उत्तर शोधण्याचा प्रयत्न। हा ग्रुप बायोगॅस प्लांटचं कॅम्पेनिंग करतं। या यंग टेक्नोफ्रिक्सना प्रोत्साहन म्हणून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननं आपले काही एक्झिबिट्स इथं ठेवली होती। हे यंत्र तुम्हाला एरवी बघायला मिळत नाही, म्हणूनच IIT मध्ये ही खास अट्रॅक्शन ठरली। दक्षा एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस हँडलिंग युनिट आहे त्यांचं, म्हणजे बॉम्ब्स वगैरे असे काही एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस वगैरे असतील, सस्पेक्टेड ऑब्जेक्ट्स, त्यांना हा जाऊन डिटेक्ट आणि डिस्पोज करतो। इकडे आहे BLT अर्जुन टँक। BLT म्हणजे ब्रिज लेअर टँक। तर त्याचं फंक्शन आहे की आता आपल्याला इन्स्टंट ब्रिज वगैरे हवा असेल, म्हणजे सपोज व्हॅली आहे आणि इंडियन आर्मीला इकडून एका साईडून दुसऱ्या साईडला जायचं, देन अबाउट 10 मिनिट्स यू कॅन एक ब्रिज कन्स्ट्रक्ट करून होऊ शकतं।
कहते हैं डोका. तुमच्याकडे पण IITच्या या स्टुडंट्स सारखे काही वेगळे प्रोजेक्ट्स असतील, आयडिया असतील तर आम्हाला नक्की कळवा. SMS करा YTube स्पेस तुमच्या सगळ्या डिटेल्स आणि पाठवा 52622 वरती किंवा ईमेल करा youthtube@ibnlokmat.tv. तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत.